नमस्कार, मी मायावती. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. मराठवाड्यात दुष्काळाच्या मोठ्या झळा. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, हे राज्याचे दुर्दैव तर शासनाचं अपयश. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची राज्य सरकारवर टीका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचा अवमान केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिवसेना, शिंदे गट, विविध दलित पक्ष संघटना आक्रमक. गुन्हा दाखल करण्याची मागणी. आता सविस्तर बातम्या. राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती असून शेतीचे पंचनामे होतात, मात्र सरकारी मदत दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, हे राज्याचं दुर्दैव आहे तर शासनाचं अपयश असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शहरात आले असता केलाय. मराठवाड्यामध्ये किंवा राज्यामध्ये एकूणच दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर आणि तीव्र स्वरूपाची आहे. मुळात राज्यामध्ये 73% एकूण दुष्काळाची परिस्थिती आहे, दुष्काळ आहे. आणि विशेष करून मराठवाड्यामध्ये त्याचा झळा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. राज्यामध्ये गेल्या वर्षामध्ये अनेक वेळा शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे, अवकाळीमुळे आणि गारा पडल्यामुळे प्रचंड शेतीचं नुकसान झालं. नेहमी सरकारकडून आदेश येतात, पंचनामे करा, पंचनामे करा, परंतु पंचनामे होतात, मदत मात्र दिली जात नाही. गेल्या 4 महिन्यामध्ये वारंवार झालेल्या नैसर्गिक आपत्तीत कुठलीही मदत नाही. आणि त्यानंतर या मराठवाड्यामध्ये तर पिण्याच्या पाण्यापासून दुष्काळाने शेतकऱ्यांना आणि सर्व जनतेला उद्ध्वस्त करण्याचं काम झालेलं आहे. साधारण आत्ताच्या स्थितीमध्ये 1561 गावं संभाजीनगरमध्ये दुष्काळाच्या गर्तेत आहेत. मराठवाडा विभागामध्ये 1869 टँकरने आता पाणी पुरवठा होतोय, पण त्यातल्या त्यात संभाजीनगरमध्ये मात्र जवळपास 700 टँकर एकट्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सर्वाधिक आत्महत्या कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात बीडमध्ये झालेल्या आहेत. गेल्या आपण पाहिलं तर गेल्या 3 महिन्यामध्ये 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा रिपोर्ट आहे. हा मराठवाड्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या 3 महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे एक राज्याचं दुर्दैव आहे आणि शासनाचं अपयश आहे असं मी मानतो. मुळात अनेक भागामध्ये आता पिण्याचं पाणी मिळत नाही, 15-15 दिवस मिळत नाही. ही परिस्थिती पाहण्यासाठी आमचे प्रदेशाध्यक्ष उद्या येत आहेत, त्यांची टीम तिकडे बघणार आहे काही जिल्ह्यात. मी सुद्धा आज 2 ठिकाणी 2-3 ठिकाणी जाऊन जालना जिल्ह्यामध्ये पाहणार आहे. त्यातल्या त्यात काल एका शेतकऱ्यांनी आमच्या आत्महत्या केली, विठ्ठल दाभाडे, पिंपळखुंड्याच्या. कारण काय तर या शेतकऱ्याला शेती गहाण ठेवून कर्ज काढलं, बँकेच्याकडे कर्जाची मागणी केली, पण बँकेच्या अधिकाऱ्यांनी लाच मागितली कर्ज देण्यासाठी. आणि लाच न दिल्यामुळे या शेतकऱ्याला कर्ज मिळालं नाही आणि त्या शेतकऱ्याला आपली जीवनयात्रा संपवावी लागली. हे अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना
महाराष्ट्रात आता सुरू झालेली आहे. शहराचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया हे शुक्रवारी सेवानिवृत्त होत असून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या कामाबाबत त्यांनी पत्रकारांशी बोलताना समाधान व्यक्त केले. तर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात अपयश आल्याची खंत त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. कधी कधी असं होतं, तो काही उदाहरणं सांगतो आपल्याला. मी पुणे ग्रामीणला एसपी होतो. खूप बिकट परिस्थिती होती. ऊस आंदोलन पेटलेलं होतं आणि राजू शेट्टी आणि मंडळी तिथे हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्यावर ठिय्या मांडून होते. कारखाना बंद पाडलाच होता आणि त्या ठिकाणी ॲक्शन घेणे म्हणजे धरलं तर चावतं, सोडलं तर पडतं, असा डिसिजन. खूप बिकट परिस्थिती झाली होती की आपण जर काय ॲक्शन घेतली तर अख्ख्या पश्चिम महाराष्ट्र पेटणार होता, सगळीकडे लॉ अँड ऑर्डर होणार होता. आणि जर आपण नाही ॲक्शन घेतली तर पोलिसांची नाचक्की की ते येऊन लोक कारखाना बंद पाडत आहेत, पोलीस काहीच करत नाही. तर असे जेव्हा प्रसंग येतात की ते थोडेसे ट्रिकी असतात, त्या प्रसंगातून जेव्हा आपण काही मार्ग काढतो आणि बाहेर पडतो त्यावेळेला खरा आनंद होतो की आपण काहीतरी करून दाखवलं. तर आम्ही अशीच चांगली ट्रिक केली होती. बरोबर ते ओव्हरनाईट ऑपरेशन केलं आणि सकाळ सकाळ सगळं संपवलं. पोलीस वर्किंग हे अत्यंत डायनामिक आहे. माझ्या अनुभवातून मी जे सांगू शकतो ते हे आहे की आपण बघा, एक प्रसंग आहे, कम्युनल टेन्शन निर्माण झालेलं आहे. दोन जातीचे, दोन धर्माचे काय लोक असतील आमोर समोर आलेले आहेत. बिकट परिस्थिती आहे. म्हणजे सिच्युएशन एकच आहे, कम्युनल टेन्शन आहे. दोन गट, दोन धर्माचे, दोन जातीचे लोक आमोर समोर आहेत. दगडफेक अगदी होण्याच्या बेतात आहे किंवा झाली आहे किंवा सुरू झाली आहे. आता आमच्याकडे दोन पर्याय असतात. त्यांना डायलॉगमध्ये एंगेज करून परिस्थिती डिफ्यूज करणे किंवा लाठीचार्ज करून त्यांना पळून लावणे. आणि आता हा जो डिसिजन असतो हा क्षणिक असतो, त्या क्षणाला तो घ्यायचा. हा डिसिजनमध्ये चुकला, हे करायला पाहिजे ते केला की ते सगळं अंगलट येतं आपल्याला माहिती. मागे मी परभणीला एसपी होतो, पण संदीप होता तिथं परभणीला. संदीप परभणीला होते, आमचे रिक्रुटमेंट चालू होते आणि धुळ्याला का नंदुरबारला काहीतरी कंप्लेंट ॲड झाले होते. त्याचा मोर्चा परभणी कलेक्टर ऑफिसला निघाला आणि दगडफेक सुरू आहे. आता तिथे जवळजवळ 4-5 हजारचा मॉब होता आणि पोलीस हार्डली 10, 15, 20, 50 असतील, 40 असतील. नॉर्मल फोर्समध्ये पोलीस बंदोबस्ताला होते. आणि जसंच वायरलेसवर कॉल आला तर मी सांगितलं की लाठीचार्ज, रेकॉर्डवर लाठीचार्ज करायचं, लाठीचार्ज करायचं. सपाटून लाठीचार्ज केला. 1 तासाच्या आत परिस्थिती निवडली. आम्ही कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंटचा प्रयत्न करतो की लोकांचा वेळ कमी झाला म्हणजे लोकांचं सॅटिस्फॅक्शन वाढेल. लोकांना तक्रार लिहून घेतली की लोकांचं सॅटिस्फॅक्शन वाढेल. ॲटलिस्ट थोडं सॅटिस्फॅक्शन आम्ही त्याच्यामध्ये ॲड करत जाऊ. अशा आमचे प्रयत्न कंटिन्युअस असतात. पण त्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे काम न होणारे 50% लोक आहेत. हे 50% लोक आणि कधी पण तक्रारामध्ये बघा 1 तक्रारदार असतो, 4 आरोपी असू शकतात. त्यामुळं खुश होणारा 1 आहे, नाराज होणारे 4 आहे. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरास पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी गुरुवारी भेट दिली. या ठिकाणी त्यांनी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा अर्चना करीत दुपारची आरती देखील केली. गुरुवारी श्री घृष्णेश्वर मंदिरास पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी गुरुवारी भेट दिली. यावेळी घृष्णेश्वर मंदिर देवस्थानाच्या वतीने पंजाबचे राज्यपाल पुरोहित यांचा देवस्थानाचे अध्यक्ष सुनील जोशी, कार्यकारी विश्वास्त योगेश विटखेडे, चंद्रशेखर शेवाळे, देवस्थानचे व्यवस्थापक संजय जोशी, पुजारी रवींद्र पुराणिक यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच राज्यपाल यांचे स्वागत पुरातत्व विभागाच्या वतीने राजेश वाकलेकर यांनी केले. यावेळी खुलताबाद तहसीलचे नायब तहसीलदार प्रमोद सावंत हे उपस्थित होते. नंतर मंदिर समितीचे आभार मानताना राज्यपाल पुरोहित यांनी अभिप्राय पुस्तिकेत मत नोंदवले. पंजाबचे राज्यपाल यांच्या दर्शनापूर्वीच मंदिर परिसरात पोलीस उपअधीक्षक विजय तुकाराम पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे पंजाबचे राज्यपाल पुरोहित हे शिर्डीहून वेरूळला घृष्णेश्वर मंदिर दर्शनासाठी आले होते. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. शहरातील हर्सुल टी पॉइंट येथे तथागत गौतम बुद्ध यांचा पुतळा बसवावा या मागणीसाठी अखिल भारतीय भिक्खू संघ व आंबेडकर
निवेदन देण्यात आले। त्यांच्या मागणीबाबत एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली। मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। औरंगाबादचं नाव जगाच्या इतिहासामध्ये गाजण्याचं कारण फक्त अजंठा लेणी, वेरूळची लेणी, औरंगाबादची लेणी ह्या प्रसिद्ध लेण्यांमुळे औरंगाबादचं नाव जगाच्या इतिहासामध्ये अमर झालेलं आहे। जगामधून थायलंड, श्रीलंका, जपान, नेपाळ या 80 देशातून लोक औरंगाबादला येतात। आमच्या एअरपोर्टचं उत्पन्न वाढलं, औरंगाबादच्या कलेक्टरचं जो काही टॅक्स आहे तो वाढला, तर हे सर्व काही अजंठा वेरूळच्या लेण्यांमुळे विदेशी लोकांचं चलन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेलं आहे। आणि औरंगाबाद शहर हे बुद्धमय होतं, कारण विद्यापीठच्या बाजूला जी बुद्ध लेणी होती त्या बुद्ध लेणीतील असंख्य भिक्षू लोक या संपूर्ण औरंगाबाद, त्यावेळी खडकी होती, त्या खडकी गावामध्ये विचरण करत होते। आणि म्हणून औरंगाबादच्या त्यावेळेस कानाकोपऱ्यांमध्ये अनेक ठिकाणी बुद्धाच्या मूर्त्या असू शकते। आज एक छोटीशी मागणी घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलो आहोत। कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या अगोदर अनेकदा महानगरपालिका आयुक्तांना निवेदनं देऊन झालेले आहेत, परंतु महानगरपालिका आयुक्तांच्या लक्षात आलं नाही की आपण हे मूर्ती बसवून 1000 वर्ष अमर होऊ। पण त्यांनी अमरत्वाचा ताम्रपट घेतला नाही, तर त्यांनी स्वतः आपलं नाव डेट केलेलं आहे, मृत केलं टाकलेलं आहे। कारण भगवान बुद्धाला विरोध म्हणजे त्या ठिकाणी आपलं स्वतःचं डेट करण्यासारखं। तर कलेक्टर साहेबांना निवेदन दिल्यामुळे त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह होकार दिलेला आहे। ह्या दोन्ही गोष्टीमुळे आम्ही लवकरच इथं बुद्धाचा मूर्ती पुतळा भव्य स्वरूपामध्ये बसवणार आहोत। कारण जे काही लोक विदेशातून येतात ते एअरपोर्टला उतरतात आणि एअरपोर्टवरून सरळ त्या चौकामधून जातात। हर्सुल टी पॉईंट चौकातून प्रत्येक फॉरेनर अजिंठ्याला जातो, तर त्या ठिकाणी ते थांबून नक्कीच त्याचं चित्रीकरण करतील आणि त्यानंतर पुढे जातील। तर त्यासाठी तिथं बुद्धाचीच मूर्ती शोभते, कारण तो रोडच अजिंठ्याचा रोड आहे। नमो बुद्धाय जय भीम। आज औरंगाबाद शहरातील हर्सुल टी पॉईंट येथे म्हणजे जो अजिंठा बौद्ध लेणीला जाणारा मुख्य मार्ग आहे, त्या ठिकाणी या विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा भव्य पुतळा बसला पाहिजे, ही आंबेडकरी समाजाची गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे। व या मागणीसाठी असंख्य आंदोलने आंबेडकरी समाजाने रस्त्यावर उतरून केलेली आहेत, परंतु शासनाला अद्यापपर्यंतही जाग आलेली नाही। आज या ठिकाणी पूजनीय भदंत जगविख्यात बौद्ध धम्मगुरू आमचे मार्गदर्शक आदरणीय विशुद्धानंद बोधी महाथेरो हे स्वतः एक डेलिगेशन घेऊन आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी साहेबांना भेटले असून त्यांनी हर्सुल टी पॉईंटचा विषय हा लवकरच निकाली काढावा व त्या ठिकाणी भव्य दिव्य अशी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती बसवण्यात यावी असं निवेदन आज जिल्हाधिकारी साहेबांना भिक्खू संघाच्या वतीने देण्यात आलेलं आहे व त्यांना अल्टिमेटल शासनाला या माध्यमातून भिक्खू संघाने व आंबेडकरी चळवळीच्या संपूर्ण संघटनांनी दिलेला आहे। लवकरात लवकर हा विषय मार्गी लावा नसता रस्त्यावर उतरून भिक्खू संघ जोरदार आंदोलन छेडणार आहे, याची शासनाने नोंद घ्यावी। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर। आता केशर, हापूस, लंगडा, गुलाबखास, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्कर गोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शिदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंट, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी। मंडळी, ही सगळे आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्या शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगर मध्ये। कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे। तर वाट कसली पाहताय, आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा। तर आजच संपर्क करा सचिन कुंढारे 9975 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02,
गणेश उंद्रे 8830 67 46 58. आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाद ते ग्राहक. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनादरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्र असलेले पोस्टर फाडल्याची घटना घडली. त्यानंतर राज्यभरातून या विरोधात पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. शहरात देखील भाजपाच्या वतीने क्रांती चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. बाबासाहेब के सम्मान में भाजपा मैदान में, बाबासाहेब के सम्मान में भाजपा मैदान में गाडीची केली. पण निश्चित ही जनता मतदान रूपी होळी खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात ह्या जितेंद्र आव्हाडची करणार. स्वतःचा सन्मान करण्यासाठी आणि स्वतःच्या संट मध्ये स्वतःचं नाव होण्यासाठी जे इतक्या गालिच्छ प्रकार, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडणे, स्वतःचं नाव महाराष्ट्रात व्हावं, स्वतःच्या बद्दल महाराष्ट्राने बोलावं, ही भूमिका घेऊन जेव्हा जितेंद्र आव्हाड स्टंट करतो, याला मनुस्मृतीबद्दल काही घेणं नाहीये, याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही घेणं नाहीये. याला स्वतःच्या नावाची पडली होती आणि महाराष्ट्रात त्याचं चर्चा चालावी या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर फाडलेलं आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा, खरं तर देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल व्हावा, हे आंबेडकरांवर प्रेम करणारी जनता ही मागणी करत आहे. आणि निश्चित म्हणून भारतीय जनता पार्टी हा निषेध करत आहे. अनुसूचित जाती मोर्चा छत्रपती संभाजीनगर आणि भाजपा छत्रपती संभाजीनगर तर्फे हा निषेध आम्ही व्यक्त केला. येणाऱ्या काळामध्ये जितेंद्र आव्हाड महाराष्ट्रात जिथं जिथं फिरेल तिथं आंबेडकरवर प्रेम करणारी जनता त्याच्या तोंडाला कळ लावून त्याचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही. खरं ढोंगी हा शरद पवारचा बगलबच्चा खऱ्या अर्थाने समोर आला लोकांच्या. याच्या तोंडात एक, होटात एक आणि पोटात एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडताना दिसून आलं. आणि त्यामुळे निश्चित याने आता याचं ढोंग ही जनता बंद करणार. माफी मागितली त्यांनी. हे बघा, हा ढोंगी माणूस आहे. हा परत माफी मागेल आणि परत 10 चुका करेल. परंतु महाराष्ट्रात 2 पागल आहे, एक जितेंद्र आव्हाड आणि दुसरा रुग्ण आहे संजय राऊत. आणि त्यामुळं हे 2च शिल्लक राहिले, ज्यांच्या हीन पातळीवर जाऊन जे राजकारण करता या महाराष्ट्रामध्ये. आणि त्यामुळे निश्चितच खऱ्या अर्थानं सामाजिक वातावरण जे बिघडलेलं आहे, या 2 लोकांमुळे बिघडलेलं आहे. त्यामुळे लवकरच यांची मानसिक तपासणी व्हावी आणि मानसिक रुग्णालयामध्ये यांना अटक व्हावी आणि यांना अटक होऊन मानसिक रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात यावं, ही भावना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची आणि जनतेची झालेली आहे. आणि त्यामुळे निश्चित आहे आम्ही माफ करणार नाही. ही तो सुरुवात झाली. जितेंद्र आव्हाड आता पूर्णपणे उघडा पडलेला आहे. तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भटकल गेट परिसरात जितेंद्र आव्हाड यांचे प्रतिमात्मक पुतळ्याचे दहन करत तीव्र घोषणाबाजी करत त्यांचा विरोध करण्यात आला आणि त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी देखील यावेळी केली. काल जो हा जातीवादी जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं आंदोलन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो फोटो फाडला, त्यांनी तो फोटो जाणून बुजून फाडलेला आहे. मुद्दामून हा फोटो फाडलेला नाही. 1-2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी, अनेक जातीवाद या महाराष्ट्रात पसरवण्यासाठी व हे महाराष्ट्राचं राजकारण गढूळ करण्यासाठी या जितेंद्र आव्हाड असे कृत्य अगोदर पण यांनी केलेले आहे. महात्मा बसवेश्वर यांच्या विरोधातही तो असंच काहीतरी बकलेला आहे. त्याच्यानंतर आपले प्रभू श्रीराम यांच्याबद्दलही तो असंच अर्वाच्य वाक्याने बकलेला आहे. हा जातीवादी जितेंद्र आव्हाड यांचं आम्ही आज जाहीर निषेध करतो व त्याच्यावर राष्ट्रद्वेष आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा अशी मी सरकारला विनंती करतो. जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे जिल्हा अध्यक्ष मनीष नरवडे यांनी सिडको पोलीस ठाणे येथे केली असून त्यांच्या मागणीबाबत एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली. महाड येथील आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार
जितेंद्र आव्हाड यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढलेला आहे, त्यामुळे आंबेडकरी समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत. त्यांनी केलेल्या कृत्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन कराडकर तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल व्हावा याकरिता मी स्वतः N7 पोलीस ठाणे येथे तक्रार केलेली आहे आणि त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल होऊन त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी पोलीस निरीक्षक यांच्याकडे मी स्वतः केलेली आहे. मनुस्मृती लेखनाचा निषेध करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा तीव्र निषेध करण्यासाठी गुरुवारी रोजी खुलताबाद येथे भारतीय जनता पक्षातर्फे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. खुलताबाद शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भारतीय जनता पक्षातर्फे जोडे मारो आंदोलनास सुरुवात करण्यात आली. जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सदरील आंदोलन भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर नलवाडे, गंगापूर खुलताबाद विधानसभा संघटक विकास कापसे, शहराध्यक्ष परसराम बारगळ, विधानसभा संघटक विकास कापसे, शहराध्यक्ष परसराम बारगळ यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष LG गायकवाड, माजी उपसभापती दिनेश अंभोरे, माजी उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, माजी नगरसेवक योगेश बारगळ, शंकर अंभोरे, काशीनाथ तुपे, आशिष कुलकर्णी यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. पन्नालाल नगर परिसरात जखमी घुबड आढळल्यानंतर आपल्या इंडिया फाउंडेशनच्या तत्परतेने त्या जखमी घुबडास जीवनदान मिळाले असून प्राणी मित्र डॉक्टर किशोर पाठक यांच्याकडे ते सुपूर्द करण्यात आले. निसर्ग चक्र बदलते चालले असून याचा फटका वन्यजीव प्राण्यांना बसलाय. नैसर्गिक अन्न साखळी, पाण्याची कमतरता इत्यादीमुळे प्राण्यांच्या दुर्मिळ जाती नष्ट होत आहेत. या दरम्यान आपला इंडिया ॲनिमल वेलफेअर फाउंडेशन यांच्या सतर्कतेने सामाजिक जाणीवेतून दुर्मिळ जखमी घुबडास जीवनदान मिळाले आहे. पन्नालाल नगर परिसरात जखमी घुबड आढळल्यानंतर ज्येष्ठ विधिज्ञ सचिन वसंतराव डंक आणि प्रिया आशुतोष डंक यांच्या प्रयत्नाने जखमी घुबडाचा 2 दिवस प्रथमोपचार आणि सांभाळ करण्यात आला. भुकेने व्याकुळ झालेल्या घुबडावर कावळ्यांनी हल्ला केल्याचा अंदाज आल्याने त्यांनी घुबडास पाणी पाजत खाद्यान्न दिले. त्यानंतर ही माहिती त्यांनी आपल्या इंडिया फाउंडेशनच्या संचालिका बेरिल संचिस यांना दिल्यानंतर त्यांनी ज्येष्ठ प्राणीमित्र डॉक्टर किशोर पाठक यांच्याशी संपर्क केला. आपल्या फाउंडेशनच्या सदस्या प्रिया डंक यांनी त्यांच्याकडे पिंजऱ्यात घुबड नेऊन सुपूर्द केले. दुर्मिळ वन्यजीव प्राणी पक्षी वाचले आणि वाढले पाहिजेत यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे डॉक्टर किशोर पाठक यांनी आपल्या फाउंडेशनचे कौतुक केले. वर्षांपासून आपला फाउंडेशन वन्यजीव, पक्षी आणि प्राण्यांसाठी कार्यरत असून आतापर्यंत शेकडो प्राण्यांचे जीव वाचवले आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून प्राण्यांसाठी निवारागृह उभारले असून त्यांची मोफत व्यवस्था करण्यात येते. यापुढे कुठेही जखमी पक्षी, प्राणी आढळून आल्यास आपल्या फाउंडेशनशी 99 60 66 99 04 संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेवटी परत एकदा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. मराठवाड्यात दुष्काळाच्या मोठ्या झळा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या हे राज्याचे दुर्दैव तर शासनाचं अपयश. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची राज्य सरकारवर टीका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचा अवमान केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिवसेना, शिंदे गट, विविध दलित पक्ष संघटना आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.